शिरोळ तालुक्यातील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडीच्या अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य श्रद्धा विनाश गायकवाड यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापतीपदी निवड झाल्यानं अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघासोबतच संपूर्ण शिरोळ तालुक्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. दरम्यान शिरोळ तालुक्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राजर्षी शाहू आघाडीची स्थापना करून शिरोळ तालुक्यात 4 जिल्हा परिषद सदस्य आणि 12 पंचायत समिती सदस्य निवडून आणत तालुक्यात आमदार यड्रावकर यांच्या शाहू आघाडीनं आपली पकड मजबूत केली आहे. तसेच शिरोळ पंचायत समिती सभापती पदावर राजर्षी शाहू आघाडीचे अब्दुल्लाट पंचायत सदस्य मिलिंद कुरणे यांची बिनविरोध निवड झाली आणि त्याच पाठोपाठ अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघातील शाहू आघाडीच्या नूतन जिल्हा परिषद सदस्य श्रद्धा गायकवाड यांना समाज कल्याण सभापती पदाची संधी मिळाल्यानं अब्दुल्लाट मतदारसंघाला दोन्ही सभापती पदाची संधी मिळाल्यानं अब्दुल्लाट मतदारसंघात जल्लोष साजरा केला जात असून शिरोळ तालुक्यात आमदार राजर्षी शाहू आघाडीच्या पहिल्या सभापती होण्याचा मान श्रद्धा गायकवाड यांना मिळाला आहे. गायकवाड यांची निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. ठिकठिकाणी अभिनंदनाचे फलक लावण्यात आले असून महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आनंद साजरा केला आहे. या निवडीमुळे अब्दुल्लाट मतदारसंघाला जिल्हा परिषद स्तरावर महत्त्वाचं प्रतिनिधित्व मिळालं असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. समाज कल्याण या महत्त्वाच्या समित्यांची जबाबदारी मिळाल्यानं विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान तेरवाडसारख्या छोट्या गावाला समाज कल्याण सभापतीपदाची दुसऱ्यांदा संधी मिळाली, त्यामुळे तेरवाड गावात उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. यावेळी बोलताना श्रद्धा गायकवाड यांनी सर्व कार्यकर्ते व नागरिकांचे आभार मानत आमचे नेते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडून अब्दुल्लाट मतदारसंघासोबतच संपूर्ण शिरोळ तालुक्यात विकासाला प्राधान्य देणार असं आश्वासन दिलं. यावेळी समाज कल्याण समिती सभापतीपदी निवड झाल्याबद्दल श्रद्धा गायकवाड यांचा सत्कार शाहू आघाडी पक्षाचे नेते आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन होत असून आगामी काळात अब्दुल्लाट मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ते सक्रियपणे काम करतील असा विश्वास व्यक्त केला जातोय. मराठी एस न्यूजसाठी अब्दुल्लाटहून संदीप अडसूळ. आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्या राजर्षी शाहू महाराजांची ही भूमी आहे. सर्वप्रथम त्यांना वंदन करते आणि अंबाबाई चरणीला नतमस्तक होते आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्या कार्याचा वारसा लाभलेली आपली भूमी आहे. तसंच आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाचा एक अजेंडा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आणि निश्चितपणे समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल. आणि राजर्षी शाहू आघाडी यांच्या ज्या कार्यसंस्थ उमेदवार आमदार आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यड्रावकर साहेब यांनी आमच्यावर जो विश्वास मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला संधी मिळाली. त्यांच्या कार्याचा वसा आम्ही घेऊन पुढे